नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत वरण भात, सगळ्यांचं कम्फर्ट फूड। तर त्यासाठी आपण 1 कप मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती, तर ती आता आपण शिजवून घेऊयात। तर आपण बघू शकतो की उकळी आल्यावर इकडे जो पांढरा फेस येतो तो काढून घ्यायचा आहे आणि जवळजवळ आपण 15 ते 20 मिनिटं डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही पूर्ण पद्धत करणार आहोत। तर इथे आपण बघू शकता 15 ते 20 मिनिटांनंतर आपली डाळ चांगली शिजलेली आहे। तर आता आपण त्यावर झाकण ठेवून देऊया आणि साईडला ठेवूया। तर आपण इथे फोडणीचं वरण बनवत आहोत, त्यासाठी आपण आलं आणि 6 पाकळ्या लसूण असं घेतलं आहे आणि ते चांगलं कुटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की इथे आपण आलं आणि लसूण चांगलं कुटून घेतलेलं आहे। एकदम बारीकही नाही आणि जाडही नाही असं कुटून घ्यायचं आहे। तर फोडणीचं साहित्य आपण 7 ते 8 कढीपत्त्याच्या पाकळ्या आणि 4 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि कुटून घेतलेले आलं लसणाची पेस्ट। तर कढई गरम झाल्यावर आपण त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल घालून झाल्यावर आपण बघू शकतो की तेल चांगलं गरम झालेलं आहे, कारण की कढई तापलेली होती। तर त्यामध्ये आता आपण मोहरी घालणार आहोत आणि त्यानंतर जिरं घालणार आहोत आणि 3 ते 4 काळी मिरी आणि ज्या मिरच्या होत्या आपण कापून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत आणि बारीक कुटलेलं आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकतो की तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे आपली फोडणी तडकदार अशी तडकलेली आहे। तर थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आपण चिरून घेतलेले जे टोमॅटो होते ते आता यात घालणार आहोत। थोडा वेळ टोमॅटोंना परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग। चांगलं मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण जी शिजवून ठेवलेली डाळ होती ती घ्यायची आहे आणि ती आता यात घालायची आहे। आता चवीपुरता मीठ घालायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। मीठ घातलेला व्हिडिओ शूट नाही झाला, त्यामुळे इथे दाखवला नाही आहे, पण यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। त्याच्यानंतर आपण डाळ लो टू मीडियम फ्लेमवर चांगली शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटांनंतर डाळ अशी दिसते। तर त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेऊयात आणि कोथिंबीर घालून घेतल्यावर डाळ व्यवस्थित मिक्स करायची आहे। डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपले जे फोडणीचे वरण आहे ते इथे तयार आहे आणि आता आपण झाकण ठेवून ते साईडला ठेवून देऊयात। तर वरण भातासोबत आपण बटाट्याचे काप बनवणार आहोत। त्यासाठी 3 बटाटे घ्यायचे आहेत, सोलून घेऊन मग नंतर त्याला पातळही नाही आणि जाडही नाही असं कापून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चांगले धुवून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यावर घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा काश्मीरी मिरची आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा मीठ। इथे तुम्ही बघू शकता 1 चमचा म्हणजे हा छोटा चमचा। आणि आता आपण बटाट्याचे काप व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात की ज्यामुळे काय होईल, जे मीठ आणि जो मसाला आहे ते बटाट्याला व्यवस्थित लागेल। तर मीठ इथे आपण घातलेलं आहे कारण की मसाल्याला त्यामुळे पाणी सुटेल बटाट्याला चांगलं, आणि जे रवा आणि तांदळाचं आपण कोटिंग बनवणार आहोत ते त्याला चांगल्या रीतीने लागेल आणि ते क्रिस्पी होतील। तर इथे आपण 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण या रवा आणि तांदळाच्या याच्यामध्ये बटाट्याचे काप व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता की आपण सगळे बटाट्याचे काप चांगल्या प्रकारे कोट करून घेतलेले आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच बटाट्याचे काप ॲड करायचे आहेत, तरच ते क्रिस्पी होतील। हाय टू मीडियम फ्लेमवर आपण बटाट्याचे काप तळून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सगळे बटाट्याचे काप तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर वरण भात म्हटलं की कैरीचं लोणचं आलंच, तर आपण इथे कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी कैरी स्वच्छ धुवून तिला सोलून आता आपण चिरून घ्यायची आहे।
अशा प्रकारे आपण कैरी चिरून घेतलेली आहे. तर आता जे बटाट्याचे काप तळलेला जो तवा होता त्यावरच मी इथे मोहरी आणि जिरं आणि काळी मिरीचे काही दाणे 3-4 आणि मग लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्यामध्ये आपण त्या ज्या कैऱ्या कापून घेतलेल्या होत्या, जी कैरी आपण बारीक कापून घेतलेली ती घालणार आहोत आणि त्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं परतवून गॅस बंद करून टाकायचा आहे. जास्त काही शिजवत बसायचं नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपलं लोणचं तयार आहे. अशा प्रकारे आपलं फोडणीचं वरण, कैरीचं लोणचं, बटाट्याचे काप सगळं तयार झालेलं आहे. आता आपण भाताबरोबर हे सर्व करूया आणि एन्जॉय करूया. धन्यवाद.